माझी हात जोडून ग्रामस्थांना विनंती आहे की अनेक गोष्टी आपण बदलल्या। मला ग्रामस्थांचा, सगळ्या पक्षाच्या लोकांचा एक गोष्टीला पाठिंबा मात्र पाहिजे की जी मागणी मी संस्थांकडे केली की VIP दर्शन फक्त आणि फक्त सकाळच्या 2 तासासाठीच झालं पाहिजे, ही भूमिका ग्रामस्थांनी मिळून आपण या आठवड्यामध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेला निवेदन देणार आहोत की सकाळची काकड आरती झाल्यानंतर पुढचे सकाळचे 2 तास, सकाळचे 2 तासच फक्त VIP आले पाहिजेत। दिवसभर सर्वसामान्य माणसाने दर्शन घेतलं पाहिजे। याने 2 फायदे होतात। एक फायदा मी कॅमेरा पुढे बोलू शकत नाही, पण दुसरा फायदा की जे दलाल गोळे झालेले आहेत या ठिकाणी, जे साईबाबांच्या नावाने गोरधंदा करतात, ज्यांचा धंदा पण बंद पाडायचा आहे। कोणी आलं का? कोणच्या उद्या म्हणजे गरिबांवर कारवाई करायची आणि बंगलेवाले खुले आम सायरान करतात त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांच्यावर पण कारवाई होणार हे शेवटपर्यंत सांगतो। सगळे शिर्डीमध्ये एक समान आहेत। कोणाला वाटत असेल की कोण कुठे आहे, कोणाचं पुढे लिंक आहे, कोणी डायरेक्ट वरती कॉन्टॅक्ट मध्ये इथं पुढे कॉन्टॅक्ट करून उपयोग होत नाही। शिर्डीचं उत्तर शिर्डीमध्येच द्यावं लागणार हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार। ना मी कोणाचं ऐकतो ना कधी ऐकलेला आहे। शिर्डीचा निर्णय हा ग्रामस्थ घेणार। आपण पुढच्या आठवड्यात एकत्रितपणे हे निवेदन देणार की तिरुपतीच्या धर्तीवर पहाटेचं जसं VIP दर्शन आहे तसं शिर्डी संस्थांमध्ये व्हावं, यासाठी पहिलं निवेदन देऊ, संस्थांना अभ्यास करायची संधी देऊ। नाहीतर त्या ठिकाणी VIP कल्चर आणि VIP दर्शन आणि हे दिवसभर जे VIP पासचा धंदा चालतो, या विरोधात महिन्याभरानंतर जर निकाल लागला नाही तर डॉक्टर सुजय विखे पाटील उपोषणाला शिर्डीच्या प्रांगणामध्ये बसणार। या गोष्टी गरजेच्या आहे, त्या केल्या जाणार, या बाबतीत शंका धरू नका। बाकी लोक साखळी उपोषणाला बसा, कारण की बरेचसे लोक उपाशी राहू शकणार नाहीत। आपण हे करणार, संस्थांना करावंच लागेल। येतो माणूस 2 मिनिटात लगेच घरी। जेव्हा 1000 आश्रम बांधलं जात होतं तेव्हा दुर्दैवाने मी राजकारणात नव्हतो। मी म्हटलंय काय चाललंय, तेव्हा लोकांना आवडलं, कारण की सगळ्यांचे डंपर कामाला लागले होते, सगळ्यांचे JCB कामाला लागले होते, कोणाला मुरमाचे पैसे, कोणाला खडीचे पैसे, ते पैसे करून हॉटेल बांधलं। आता हॉटेल मोकळं आणि आश्रम फुल। काय परवडलं धंदा? साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने फक्त साई भक्तांची येण्या जाण्याची सोय केली पाहिजे। आपण तिरुपतीचं नाव घेतो, तिरुपतीने कधी आश्रम बांधले, तिरुपतीने कधी हॉस्पिटल बांधले, तिरुपती कधी मोफत भोजनालय तिरुपतीने चालू केले? काहीच नाहीये। ते फक्त त्यांचा येणारा घाट, तिथं पोलीस संरक्षण, चेकिंग, किती कडेकोट बंदोबस्त। एक दारूची बाटली सुद्धा वरती डोंगरावर बालाजीकडे जाऊ शकत नाही। आपल्याकडे साई आश्रम जेव्हा आपण साफ करायला जातो तर ट्रॅक्टरची ट्रॉली भरून दारूच्या बाटल्या निघतात। काय करायचं याचं? म्हणजे फक्त उत्पन्नाच्या स्तोत्रामध्ये आपल्या तुलना तिरुपती बरोबर आहे, पण स्वच्छतेमध्ये नाही, सुरक्षेमध्ये नाही, दारूबंदीमध्ये नाही। आपल्या सोयीने तुलना करतात। आम्हाला आमची शिर्डी सुरक्षित ठेवायची आहे, साई भक्तांना पूर्णपणे संरक्षण पण द्यायचंय। येणारा साई भक्त गेल्यानंतर म्हणला पाहिजे यार मैं जब 3 साल पहले आया था तो शिर्डी बड़ी गड़बड़ था, इस बार जाके आया इतना खूबसूरत शिर्डी था, अभी तो मैं हर महीने हर हफ्ते जाऊंगा, हे वाक्य निघणाऱ्या साई भक्त तोडून आलं पाहिजे। हे काम आपल्याला करायचं। पण काही ठराविक लोक आहेत, अंबानी आले तरी तेच, हे आले तरी तेच, हे आले तरी तेच, हे आले तरी तेच, प्रत्येक व्हिडिओ शूटिंग मध्ये तेच चेहरे। मग खरं पॉलिसी कोण करतंय? बंगल्यामध्ये राहणार आहे का झोपडपट्टीमध्ये राहणार? त्या गरीबाला तर खायला पण काही नाहीये, तर हे सगळं चालणार नाही। ज्याला आवडतं त्याला आवडा, मला काय कोणाची सोयरीकी करायची त्यामुळे सगळेच मला आवडले पाहिजे, मी सगळ्यांना आवडलं पाहिजे असं काही नाही। तुम्हाला माझ्याबद्दल जे बोलायचंय, जे सोशल मीडियावर टाकायचं टाका। ना कोणाच्या टाकण्याने माझं मतदान कमी झालंय, ना कोणाच्या भाषणाने आम्ही पडलो।